नमस्कार. आज आपण रामाची पितृभक्ती हा जो पार्ट आहे तो मी याच्या आधी सांगितला आणि त्याच्यानंतर मी आता त्याच्या पुढचा जो काही चॅप्टर आहे तो वाचून दाखवेन की रामाला आयुष्यात काय काय संघर्ष करावा लागला आणि वनवास रामाला कसा झाला किंवा आपल्या वडिलांविषयी किती पितृभक्ती होती आणि वडिलांनी दिलेलं वचन पाहण्यासाठी त्यांनी काय काय केलं किंवा ज्या काही गोष्टी आहे आता सगळ्याही मला डिटेलमध्ये एवढं सांगता येणार नाही आहेत तर मी वाचून दाखवते तुम्हाला जेणेकरून एक इंटरेस्टिंग भाग होतो आणि एक उत्सुकता लागते की बाबा ह्याच्यानंतर काय होईल हे जे असतं ते नक्कीच आपल्याला आयुष्यात एक जो काही आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की आयुष्याचा मार्ग सापडत नाही, आपल्याला नक्की समजत नाही की आपण काय करायचं, काय करायचं नाही आणि सगळे दरवाजे बंद असताना समजत नाही की नक्की काय करावं, ऑप्शन सापडत नाही. त्यावेळेस नक्की अशी जी काही बुक्स आहेत मी याच्या आधी सांगितलं होतं की जे काही हिस्ट्री घडून गेली, जे काही देवांची पुस्तक असेल, जे काही राजा महाराजांचे बुक्स असतील ते नक्की वाचा, जेणेकरून आपल्याला एक मार्ग सापडतो की त्यांच्या लाईफमध्ये तर ही काही टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती ना, हे सगळं काही डेव्हलप नव्हतं, तरीही त्यांनी खूप काही धाडस करून एक इतिहास घडवला आहे आणि त्यांचा इतिहास आज आपण वाचतो आहे. आपल्या आयुष्यात तर सगळं काही मुबलक उपलब्ध असतं, तरीही पण आपण काही अशी सिच्युएशन थोडीशी आली तरी आपण हार मानतो आणि आयुष्यभर रडत बसतो. त्याच्यापेक्षा रडण्यात अर्थ नाही हे समजून, रडून अर्थ नाही, काहीतरी केलं तर अर्थ होतो हे समजून पुढे जात राहा. मी डिटेलमध्ये जास्त काही सांगत बसत नाही, मला खूप म्हणजे अजून काही सांगायचं आहे, पण मी थोडं करून नक्की सांगेन. तर आपण आता पुढचं पाहूया की पित्याच्या वचनाचे उल्लंघन. जेव्हा पित्याने सांगितलं होती वनवासाला जायची, म्हणजे पित्याच्या वचनाचे उल्लंघन न करता वनवासाला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर राजा दशरथाने स्वतःला बांधून घाल, मला कैदेत टाक व राज्य करायला लाग असे सांगूनही ते वडिलांच्या वचनाशी एकनिष्ठ राहिले. त्याचप्रमाणे लक्ष्मण भारत व ऋषीमुनीशी बोलतानाही त्यांनी तशीच पितृभक्ती प्रकट केली. राजा दशरथ हे माझे गुरु, राजे व जन्मदाते वडील आहेत. त्यांनी केवळ लहर म्हणून दिलेली ही आज्ञा मी पाळणार, तो माझा धर्म आहे असे ते म्हणाले. आई, तो तुझाही धर्म आहे, तू माझ्याबरोबर येऊ शकत नाहीस, कारण पती जिवंत असताना एखाद्या अनाथ विधवेप्रमाणे तू मुलाच्या मागे येणे अयोग्य आहे असे आईला सांगून पित्याविषयीचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला. पित्याच्या मृत्यूचे वर्तमान ऐकून राम बेशुद्ध पडले. भरताकडून ती दुःखद वार्ता ऐकल्यावर रामाने दुःखाने हात वर केले आणि कुऱ्हाडीने तोडलेल्या वृक्षाप्रमाणे ते उन्मळून पडले. सर्व बंधू व सीता रडत रडत त्यांच्यावर पाणी शिंपडू लागले. शुद्धीवर आल्यावर वडिलांच्या अनेक आठवणींनी ते खूप व्याकुळ झाले. नंतर सीतेला घेऊन ते उदकक्रिया करायला लागले. त्यांनी पिंडदानही केले. नंतर ते भावांना घेऊन खूप रडले. भरत भेट झाली. गुरु, माता सर्वांनी परत चालण्याचा आग्रह करूनही पित्याला दिलेला शब्दच त्यांनी महत्त्वाचा मानला. पित्याच्या आज्ञा पालनातही त्यांनी नेहमीच उत्साह, साहस, दृढनिश्चय दाखवला. पित्याच्या मृत्यूनंतरही रामांनी त्यांचा शब्द खाली पडू न देता पितृभक्ती सिद्ध केली. म्हणजे पहा, रामांचे वडील जेव्हा मृत्यू पावले त्याच्यानंतरही रामांनी त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यालाच पितृभक्ती म्हणजे किती आहे सिद्ध झालं. त्याच्यामुळं आज आपण आईवडिलांना किती इम्पॉर्टन्स द्यायला हवं हा एक धडा आपल्याला ह्या चॅप्टरमधून समजून गेला. आता रामांचे पितृप्रेम आपल्याला सिद्ध झालं किती होतं. तर मातृप्रेम आपण पाहूया. श्रीरामांचे मातृप्रेमही अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. कौसल्या आणि सुमित्रावर तर त्यांचे प्रेम असणे स्वाभाविक आहे, परंतु कैकेयी ही सावत्र आई असूनही वनवासापूर्वी व वनवासाच्या काळातही ते तिच्यावर अतोनात प्रेम करताना दिसतात. ऐन राज्याभिषेकाची वेळ जवळ आली असताना ओठाजवळ आलेला प्याला
उडून द्यावा व भयानक अपेक्षा भंग करावा, तसा कैकेयीने रामाचा अधिकार काढून घेतला होता. तरीही ते कैकेयी मातेवरील आपले प्रेम किंचितही कमी करत नाहीत. तिच्या कठोर व्यवहाराने त्यांच्यात बदल झाला नाही. ते कैकेयीवर आपल्या सख्या आईप्रमाणेच प्रेम करत राहिले. लक्ष्मण आणि माता कौसल्या यांनी त्यांना भरीला घालण्याचा प्रयत्न करूनही ते स्थिरच राहिले. विद्रोहाच्या चिथावणीने ते विचलित होत नाहीत. आपले विचार बदलत नाहीत. विवेकाने आचरण करत राहतात. फक्त एखादा विराध राक्षसाने सीतेला पकडले तेव्हा हतबल झालेल्या रामाने शोकाकुल होऊन माता कैकेयीच्या मनासारखे झाले असे म्हणून दुःख प्रकट केले आहे. त्यावेळी त्यांच्या मनस्थितीचा सहज विस्फोट झालेला आहे. नाहीतर चित्रकूटहून पादुका घेऊन परतणाऱ्या भरताला त्यांनी माता कैकेयीला एक शब्दही रागात न बोलण्याविषयी सांगितले नसते. शत्रुघ्नालाही त्यांनी तशी सूचना दिली होती. ते म्हणाले होते की तिच्यासारख्या थोर मातृत्वाने तुझ्यासाठी राज्य लोभ धरला व सगळ्या जगाकडून निंदा सहन केली. तेव्हा भरता, तू मातेला टाकून बोलू नकोस, तिची निंदा करू नकोस. चित्रकूटमध्ये वातावरण शांत झाले होते. पण कैकेयीला वनवास मागितला तेव्हा कौसल्याच्या महालात लक्ष्मण अतिशय संतप्त होऊन बोलू लागला. तेव्हाही संयमी रामांनी त्याला म्हटले की मी कधीही चुकूनही आई वडिलांना अप्रिय होईल असे कार्य करीत नाही. आपल्याला याच्यातून समजून जातं की कैकेयी ही रामाची जी सावत्राई होती तिचा व्यवहार एकंदरीत कसा होता. रामांना एवढा त्रास देऊ नये. रामांचं एवढंसही प्रेम सावत्राईवरचं कमी झालं नाही. म्हणजे समोरचं वाईट वागलं. याच्यातून एक धडा मिळतो आपल्याला की समोरचं किती वाईट वागलं, समोरच्यांनी आपलं वाईट केलं, समोरच्यांनी आपलं वाईट व्हावं म्हणून अशी सिच्युएशनही निर्माण केली किंवा समोरच्याशी आपलं पटत नाही आहे किंवा समोरचा आपल्याला त्रास देतो आहे हे आपल्याला सगळं माहीत असताना आपण काय लगेच टीट फॉर टॅट करतो. रिॲक्शन आपण लगेच देतो की त्यानं मला असं केलं ना, मी त्याला सोडतच नाही बस. तर रामांनी असं नाही केलं. याच्यातून एक धडा नक्की घ्या माझ्या मित्रांनो. जे हा व्हिडिओ ऐकत असेल त्यांना मी एवढंच सांगू शकते की हा एक संदेश नक्की आहे की जो प्रत्येकाने ऐकायला हवा की समोरच्याने आपलं वाईट केलं म्हणून आपण करू नये. मग त्यात आणि आपल्यात काहीच फरक राहत नाही आहे. कारण हे एक म्हणून मी सांगते की हिस्ट्री जरूर वाचावी. हे रामायण आहे, महाभारत ऐकावं, शिवाजी महाराजांचं बुक ऐकावं, आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर खूप म्हणजे एक शिक्षण दिलं ह्या सगळ्यांनी म्हणून आपल्याला आज समजतंय. आपण आज विचार मांडू शकतो, बोलू शकतो, आयुष्यात काहीतरी करू शकतो. हे थोडा मोठ्यांचे बुक्स वगैरे वाचूनच. आपण तर त्या काळात नव्हतो पण त्यांचं ज्ञान आपण आपल्या ज्ञानात भर पाडून घ्या. चांगलं घ्या, वाईट ऐकू नका. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे इतका छान हा धडा त्यांनी दिला आहे की समोरच्याने वाईट केलं म्हणून आपण समोरच्यावरचं प्रेमही कमी करू नका आणि समोरच्याने वाईट केलं म्हणून आपण त्याचंही वाईट ना चित्तू नये आणि करूही नये. आपोआप जसं कर्म असतं तसं आपोआप फळ मिळतं. हा एक चांगला संदेश दिला आहे. तर हे तुम्हाला नक्की आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि मी आता पुढचं वाचून दाखवते. पुढे वनात जेव्हा लक्ष्मणाने कैकेयी मातेविषयी अपशब्द उच्चारले तेव्हा श्रीरामांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. सुमित्रा आणि कैकेयी या दोघींनी रामांविषयी असे उद्गार काढले आहेत की त्यांनी कौसल्येप्रमाणेच आमच्यावरही निर्व्याज प्रेम केले, आमच्यावरही भक्ती केली आहे. याहून श्रेष्ठ असे मातृभक्तीचे प्रमाण आणखी काय असणार आहे. आता याच्यातून आपल्याला सगळं समजलं आहे की कैकेयीविषयी कैकेयी कशी होती सावत्राई त्यांची. तरी त्यांनी कसं मातृप्रेम दाखवलं, पितृप्रेम समजलं. आता श्रीरामांचं आपल्याला बंधुप्रेम समजून घ्यायचं आहे की एखादा थोर विचारवंताला प्रस्तुत लेखकाने प्रश्न केला होता की रामायण आणि महाभारत यामध्ये काय फरक आहे. त्यांनी एका वाक्यात सांगितले. आता रामायण महाभारत याच्यात काय फरक आहे हा सगळ्यांनाच प्रश्न असेल. तर त्यांनी काय सांगितलं की महाभारत राज्य हवे म्हणून भाऊ भाऊ भांडले, तर रामायणात भाऊ भाऊ मला राज्य नको ते तुझे आहे असे म्हणत वाद करीत होते. हे अगदी खरे आहे. महाभारत कशावरून झालं, महाभारतात कशावरून भांडणं झाली की भाऊ भाऊ भांडले महाभारतात राज्य हवे म्हणून, तर रामायणात उलटं झालं की भाऊ भाऊ म्हणत होते मला राज्य नको, हे तुझं आहे. श्रीरामांनी आपल्या मनोनिग्रहाच्या बळावर आणि आपल्या गुणी व्यक्तिमत्वाने आपल्या भावांचे अतोनात प्रेम मिळवले होते. त्यामुळे त्यांचा शब्द त्यांच्या भावनाप्रमाण असे.
भावांना प्रमाण असे. परस्परांवरील प्रेम आणि एकमेकाचा त्याग याचा आरंभ लहानपणापासून होऊन परस्परांच्या प्रेमात आणि त्यागातच त्याची परिणती झालेली होती. तर त्याच्यानंतरचा आता व्हिडिओ मी याच्यानंतरचं जे आहे श्रीरामांचे तुलनेमात भ्रातृप्रेम जे आहे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी वाचून दाखवते. सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.